नाशिक मारहाण प्रकरण अटकेपासून वाचण्यासाठी पप्पू मानेकडून खंडणीचा बनाव, पीडितेचा पलटवार, पुरावे सादर करण्याचे आवाहन. म्हसरूळ येथील महिलेला भर रस्त्यात मारहाण आणि विनयभंग केल्याच्या आरोपाखाली चर्चेत आलेले भाजप नगरसेविकेचे पती धनंजय उर्फ पप्पू माने यांनी आता पीडितेवरच 2 लाख रुपयांच्या खंडणीचा प्रत्यारोप केला आहे. मात्र हा सर्व प्रकार अटकेपासून वाचण्यासाठी रचलेला बनाव असून तोंडी आरोपांना कोर्टात किंमत नसते, अशा शब्दात पीडित महिलेने या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. आरोपी पप्पू माने यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे की संबंधित महिलेने त्यांच्याकडे 2 लाख रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम न दिल्यास विनयभंगाची खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी तिने दिली होती, असा दावा माने यांच्याकडून केला जात आहे. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक. याविषयी काल रात्री प्रतीक्षा कांतीलाल पाटील व त्यांची मुलगी ऋतुजा पाटील या दोघींनी पोलीस स्टेशनला येऊन कंप्लेंट दिलेली आहे. कंप्लेंट अशी आहे की प्रतीक्षा पाटील त्यांची मुलगी त्यांच्या मैत्रिणीला सरला बैरागी यांना भेटायला मानेनगरमध्ये गेल्या होत्या. त्यावेळेस त्या धनंजय माने यांचा मुलगा तिथून चालला होता. त्याचं जुनं भांडणाचं कारण काढून त्यांची बोलाचाली सुरू झाली. त्या ठिकाणी धनंजय माने, त्यांची पत्नी, आई सर्वजण येऊन त्या महिलांना मारहाण केली. तसेच त्यांचे कपडे वगैरे फाडल्याबाबत आपल्याकडे कंप्लेंट दिलेली आहे. त्याप्रमाणे आपण गुन्हा रजिस्टर नंबर 203/2026 भारतीय न्याय संहिता कलम 74, 115(2), 351(2), 352, 324(4) व 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला